58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय. सरकारला त्या नोंदी कमी करायच्या जाणून बुजून 58 लाखाच्या. त्याला 58 लाख प्रमाणपत्र मराठीला द्यायचे नाहीत. नोंदी कमी करायच्या म्हणायचे फक्त एवढ्या सापडल्या. ते मी होऊ देणार नाही. वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडीना. जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या मी हे खूप तळतळीने सांगतो. एकतर बावनकुळेनी इतका तळतळाट घेतलाय मराठ्यांचा शिरसाठ्याने त्यांनी गोरगरिबाचं वाटोळ करून त्याच्यात ते घुमरे बी याचिका करायला लावितो, कुठं नाटकं करायला लावितो, कुठं ते म्हणजे अनेक प्रकार करून घेतो. आता यायला लागले फोटो होती त्याची बी कसं कसं करून घेतोय, कसा कसा घरी जातो, कसं कसं सांगतो ते बी यायला लागले. त्याचं आता बाहेर झालं एकदा होईल पुढं पुढं जाणार आहेस. म्हणून मला 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत हे सरकारनं पहिल्यांदा समजून घ्या. आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका. ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले त्यांच्या व्हॅलिडिटी पाहिजेत तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या. हा माझ्या अचानक एक आता ध्यानात आलं. या 4-3 दिवसात विखेंनी नवीनच काहीतरी सुरू केले. ज्या व्हॅलिडिटी झाल्यात ना त्या पुन्हा तपासण्याला घेतल्या जणून. नुसत्या मराठ्याच्याच घेतल्यात का सगळ्याच्याच घेतल्यात विखे? नीट वागा बरं का तुम्ही मराठ्या संघ. ज्यांच्या ज्यांच्या व्हॅलिडिटी आतापर्यंत झाल्या यांच्या व्हॅलिडिटी पुन्हा सोनवणीला लावल्या तुम्ही? फक्त मराठ्याच्याच लावल्यात का सगळ्यांच्या लावल्या? एससी एसटी ओबीसीच्या? जरा उद्रेक होईल असं वागू नका बरं का फडणवीस साहेब. तुमचे मंत्री माजुऱ्यासारखे करायले. तुम्ही लय दूषित वातावरणात वागू नका. तुमच्याविषयी इतकी खतखते सरकारविषयी विद्यार्थ्यात, व्यापारी वर्गात, व्यावसायिक लोकात, शेतकऱ्यात, दलित मुस्लिमात, मायक्रो ओबीसी, आदिवासी इतकी भयंकर चीड आहे तुमच्याविषयी. तुम्ही लोकांना चिडू नका. विनाकारण असे त्रास देऊ नका. कवाशी हातातून निसटून जाईल सत्ता माहीत पण नाही होणार. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पाहिजे. हैदराबाद गॅजेटियरचा JR काढला त्या प्रमाणपत्र आणि ते व्हॅलिडिटी कशा देणार दाखल केलेल्या त्या व्हॅलिडिटी पाहिजे. विखे पाटलांना 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. जालन्याला 6 व्हॅलिडिटी दाखल केलेल्या आहेत. ते गावडे का गावंडे कुणीतरी त्यांच्याकडे का दिल्या नाही आतापर्यंत. त्या पोरांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध आणि पुणे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेटियरचा JRच पाहिजे. एक सुद्धा मी गॅजेटियर मागत होणार नाही. सरसकट सगळ्या केसेस मागे घेऊन म्हणले केसेस मागा पाहिजे. एसीबीसी, ESBC आणि EWच्या निवड झालेल्या सगळ्या पोरांना नियुक्त्या पाहिजे. पुन्हा म्हणू नका हे उद्या परवा दिवशी 29 ऑगस्टच्या नंतर मी एक शब्दही ऐकणार नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबातल्या महावितरणसह MIDC आणि ST महामंडळ याच्यात नोकऱ्या राहिलेल्या निधी ताबडतोब द्या. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातला एकही परतावा 29 ऑगस्ट पर्यंत थांबला नाही पाहिजे. 28 ऑगस्ट पर्यंत एक पण सगळे परतावे द्यायचे. 28 ऑगस्टच्या आत सारथीच्या जेवढ्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या सुरू करायच्या. सारथीला जेवढा निधी कमी पडतोय तो सगळा द्यायचा. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबल्या त्या सगळ्या द्यायच्या. 28 ऑगस्टच्या आत परत पुन्हा मी ऐकून घेणार नाही. तुम्ही चुकीचे धोरण राबवायला तर मराठ्याला येण्यात काढायला. तुम्ही JR काढला मराठ्यांना ओबीसीच्या सोयी सवलतीचा आणि सुविधाचा लागू का नाही केला? तो 28 ऑगस्टच्या आत लागू होऊन ज्या ज्या मराठ्यांच्या पोरांकडून शाळांनी कॉलेजांनी 100% फीस घेतली त्यांची फीस वापस करा, त्यांना सोयी सुविधा द्या.
मागण्या तुमच्याकडे सगळ्या दिलेल्या आहेत, तुमच्याकडे प्रत्येक वेळेस त्या लेखी आहेत. त्या मागणीतली एक सुद्धा मागणी शिल्लक नाही राहिली पाहिजे. मग ते एमपीसीच्या पोरांचा सुद्धा तुम्ही मला शब्द दिलेला आहे, त्यांना पुण्याच्या आंदोलनात की त्यांची वयमर्यादा वाढून येणार. सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करता कामा नाही तुम्ही. मी मागण्या पूर्ण दिलेल्या, जेवढ्या व्हॅलिड्या थांबवल्या त्या पुऱ्या द्यायच्या जातात. 7 हैदराबाद गॅझेटियरनुसार जे अर्ज आले त्यानुसार प्रमाणपत्र द्यायचे. 28 ऑगस्टच्या आत हे 4 प्रमाणपत्र जे रद्द केले तर तुम्ही ते मला रद्द केलेले वैध पाहिजे, कारण त्यांच्या व्हॅलिडिटी झालेल्या तरी तुम्ही रद्द राजकीय दबावपोटी केलेले आहे. शिंदेनी सांगितलं त्या शिरसाटला आणि त्या शिरसाट्याने केलंय. तुम्ही लोक गरम करू नका, तुम्हाला गोडीच सांगतो. आणि फडणवीसच्या सांगणं त्या 52 पळ्यांनी केलंय. व्हॅलिडिटी झालेला असून प्रमाणपत्र रद्द कस काय? बघा, एक तिथलं गौरचं प्रकरण आहे, तिच्या चुलत्याचं कुंडी आहे पुढे लिहिलेलं आणि खाली नुसतं कू कू ये. काल सांगितलं मी तुम्हाला, ते म्हणतो वरचं कुंडी आहे बरोबर आहे, पण खालचं तुमच्या खाली कुठे डॅश डॅश मारलेले असते सदर म्हणून. तर कुळकुचं पुत्र होतं, कुलकर्णी होतं या अधिकारी. मग कुणबीच्या वर फक्त गु 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 लिहिलेलं. त्याचा अर्थ काय काढणार आहे अधिकारी? मराठ्यांविषयी किती नीच पातळी असा. पण ह्या वेळेस आरक्षण गाडीनं तुम्ही आता मराठ्याच्या प्रतिष्ठेला हात घातला ना. आरक्षण 1 दिवस लेट, पण 29 ऑगस्टच्या नंतर आम्ही सरकारची जिरवी नाराज आता हो दे काय व्हायचं. काही सूचना केल्यात का कालच्या तुमचे जे अभ्यासक आले होते त्यांनी त्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये GR दुरुस्ती काय असते गेले सर होता. माझं करतोय मी इमानदारीनं पार. माझ्या समाज संभ्रमित होता, जसं आता सरकारनं 4 प्रमाणपत्र रद्द करून संभ्रमित केला होता, तसं यांचं असं म्हणणं असायचं की GR चुकला, आमचं ऐकलंच नाही, आम्हाला बोलून दिलं नाही, आम्हाला वाचूनच दिला नाही. ठीक आहे बाबा, चुकलं तर चुकलं, 1 वर्षानं तुला बोलून घेतलंय, सांग काय दुरुस्त्या करायच्या. नाही केल्या तर मग मला बोल. नाही नाही ते नाही आता, नाही नाही आता कधी हे तुम्ही मला बिरात कशावर बोलता. GR चुकला, प्रमाणपत्र मिळालं, मग तुझ्या डोक्यात काय तिने प्रमाणपत्र मिळते ते मला सांग. मी काढलेल्या GRने प्रमाणपत्र मिळत नाही तर तुझ्या मनाने कसा काढायचा? मग ते मिळतील ना, एक सांगा ना. मग मराठ्यांपुढं हे सिद्ध झालं आता, हे लोक जरांगे पाटील इमानदारीनं काम करतोय, फक्त यांना करून द्यायचं नाही. कारण हे कोणा तरी ऑफिसला आहेत, शिंदे साहेबांच्या तरी ऑफिसला आहेत, फडणवीस साहेबांच्या तरी आहेत, अजितदादाच्या तरी आहेत, विखे पाटलाच्या तरी आहेत. हे कोणाच्या ना कोणा तरी दारात आहेत, तसे यांचे फोटो आहेत सगळ्यांचे. काय काय तर शिंदे साहेबाला भेटून आले, मग उपोषणाला बसले. काही काहींना शिंदेचं ऐकून शिरसाटने बसलंय. शिरसाट मराठ्यांचं वाटोळं होण्यासाठी तू प्रयत्न करशील बाबा. सत्तेचा आनंद लय दिवस नसतो, निवडून आणायचं, गोरगरिबाच्या हातात हे विसरायचं नाही कवाच. हो, आज तुम्ही शायनिंग करणार, तुम्ही माधुड्यासारखं आंदोलन उभा करणार, बोलणार, पण त्याच्यानंतर तुम्ही आज काय बदला घेतायत मराठ्यांचा मला नाही माहित. आंदोलन मराठ्यांच्या विरोधात उभा करू, पाठबळ देऊ, पण हेच लोक पुढे त्या पदावर कधीच येऊ देणार नाहीत. इतके अपमानजनक पाडणार, मग तुमचे झाक उघडत. त्या टायमाला आपण चिल्लर चाळे करायला गेलो, त्याचं माझं काहीच नाहीये. तरी शिंदेचं ऐकून त्याने आंदोलन उभा केलं, मराठ्यात फूट पाडली. ते जाऊ दे, ते बघतो मी. निवडणुका येणारच आहेत, जाणारच आहेत, ते बघतो. टायमाला मी गेले खुशी, मी बरोबर करतो. माझं सरळ म्हणणं आहे की
मराठा समाजाचे काही समन्वयक आणि काही अभ्यासक जे आटापिटा करतायत ना, हे बदल, हे चुकीचं, हे याव झालं, हे त्याव झालं, बोलल्यावर येत नाही, त्याच्यामुळे खुर्च्या रिकाम्या ठेवल्या. पोरांना बसू दिलं नाही, मला बसू नका कुणी. परत मग ते गच भरलं होत. बोलावर येत नाहीत, 50-100 किलोमीटर लांब जाते तर मग इवळत येत. मराठ्यांच्या डोक्यात आलं, हे लोक काही अभ्यासक समन्वयक मराठ्यांची एकनिष्ठ नाही, अजिबात एकनिष्ठ नाही. हे पक्षाशी किंवा कोणाशी तरी एकनिष्ठ येतं. जरांगे पाटील निष्ठेने समाजाचं काम करतो, याला फक्त आडोळ करायला पडायचे आणि जरांगे पाटलाला बदनाम करायचं. आता मी विचारलं तुम्हाला जनतेसमोर, मीडिया समोर, आंतरवालीतल्या एवढ्या मोठ्या हजारो लोक, सांगा काय दुरुस्त करायचे. सगळ्याला बोलू दिले, काही नाही, फक्त आडवं पडायचं, काही नाही यांच्या डोक्यात. तरी आम्ही सन्मान केला, सन्मानजनक सगळं ऐकून घेतलं. तेही वापस गेले, मी पण इकडे आलो. पण मला ते गरजेचं होतं. 16 तारखेला दिलं टाइम, माझं दुखत असून की ठेवू, दिलेल्या वेळेस अभ्यासकांचा अपमान होऊ नये म्हणून तिथे गेलो. कशाला बोंबाल तरी, मला काही काहीतरी मी समाजाला देता आलंय. मला तुम्हाला आयुष्यात काय देता आलं नाही तर किमान नाव तरी ठेवू नका. कुठं असेल कुठं झाकत असतं करावं. तुम्ही आता जर कोंबडा डाली खाली झाकून ठेवला तर तुमचं झाकण कसं केलेलं पाप, अन्न छत्र आमकं तमकं उघडं पडतच. ते टाइम लागतो फक्त त्याला. मराठा समाजाला बाबा माझं आव्हान आहे, 29 ऑगस्टच्या आंदोलनात कोणालाही पैसे देऊ नका. तुम्हाला कोणाला तिथं पोरं लई येणार आहेत. आता लाखात मराठा समाज सुद्धा, गरीब म्हातारे माणसं, सगळे महिला सहित मराठ्यावर अन्याय झाला मग तुटून पडणार आहेत. 29 ऑगस्टला एक जातवान मराठा, जातवान राजकारणी घरी राहणार नाही. 29 ऑगस्टला अंतर्वाली देणार. रोज कुणी ना कुणीतरी भेट द्यायला येणार आहे. जवळ आंदोलन सुरू आहे तवर म्हणतोय आम्ही. एका दिवशी सगळे येतील, माग पुढेही होईल. पण फक्त याच्यात सुळसुळाट होणार आहे आता मुंबई सारखा. कोणीही पैसे द्यायचे नाही. ज्याला अन्न छत्र लावायचं त्याने ते आपल्या माणसं पाठवायचे, जेव घालायचं 2 रुपयाचं. बिस्किट पुडा द्यायचा, पाण्याची बाटली द्यायची, त्यांनी स्वतः 2 बाटली काय द्यायची त्याला द्यायच्या पाण्याच्या. पण पैसे कोणाकडे देऊ नका. बडे जाव नुसता, याव केलं मॅन, त्याव केलं मॅन, इकडं लाव छत्रन, तिकडं लाव छत्रन, उचकेवायचे कोण, उचकेव त्याचे कोण. मग जेव्हा आलं की एक काम करा कोणचंही. पाटील, तुम्ही एवढं पोट तिलकिन बोलताय, पण काल जेवढे GR काढलेले आहे, या GRची आपल्याच मराठा बांधवांकडून होळी करण्यात आलेली आहे. हे बघा, आंदोलनाच्या बाबतीत बोलायचं ठरलं, आपण आतापर्यंत वेगळ्या विषयावर बोललो, आता वेगळ्या विषयावर बोलतो. आंदोलन करायचं ठरलं तर प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करण्याचा. सरकारच्या विरोधात प्रत्येक जण आंदोलन करू शकतो. माझ्या विरोधात ते बिचारी काही बोललेच नाही, मी काय बोलू, मग मी दाखवेन. नाही, हैदराबाद गॅझेटेड झालं असं म्हणणं आहे. ते तुमच्या प्रयत्नानंतर निघालं होतं. बाकी काय आपण ते सरकारला म्हणले ना, मला नाही ना म्हणले. मला म्हणलं होतं, मी बोलून घेतलं होतं, मग काय केलं असतं मी, मला काय दाखायचं. त्यांच्या मागण्या देखील अशा आहेत की ज्यांना हैदराबाद गॅजेटचा फायदा होत नाही ती वगळून इतर जे मराठा समाज आहे त्यांना वेगळं आरक्षण लागू करावं. त्यांना राजकारणातलं आरक्षण नकोय, शिक्षण त्यांच्यावर आपण दुसऱ्या प्रश्नावर जाऊ. त्यांच्यावर काय वेळ घाला, ते सरकारला मागणी केल्यात, मला थोडंच केलं. मला केलं असतं तर ठीक होतं. झालं पण ओके दादा.